पुण्यामध्ये पावसाचा जोर आता आणखीन वाढलाय। शहरातल्या अनेक भागांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। तसंच सखल भागामध्ये पाणीही साचू लागलंय, त्यामुळे पुणेकरांचे हाल होत आहेत। पुण्यामध्ये अनेक भागामध्ये गुडघाभर इतकं पाणी साचलंय। हिंगणे खुर्द भागामध्ये तर घरांमध्येच पाणी शिरलंय। तसंच पर्वती भागातही पाणी साचायला सुरुवात झाली आहे। हिंजवडीमध्ये जिथे वॉटर पार्क होतं, आज तिथे पाणी साचलं नाही, ही सुदैवाची बाब असं म्हणावं लागेल। पण आज त्याच ठिकाणी काही प्रमाणात वाहतूक मंदावलेली दिसते। घाट माथ्यावरही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो। आणि दरम्यान पुण्याला आज दिवसभर पावसाचा इशाराही देण्यात आलाय। आपली प्रतिनिधी शिवानी पांढरे पुण्याच्या दांडेकर चौकातनं आपल्यासोबत लाईव्ह आहे। शिवानी, काय अपडेट आहे? पूर्वी सकाळी 8 वाजेपासून जो पावसाची संततधार आहे ती वाढली आहे, मात्र पहाटेपासूनच पावसाला साधारण सुरुवात झाली होती। पुण्यातल्या आता सध्या दांडेकर पुलावर आहोत। पावसाळ्यापूर्वीची जी कामं झाली नाहीत त्यामुळे पुणे तुंबतंय का असा प्रश्न आपण काही दिवसांपूर्वी विचारला होता। त्याचीच परिस्थिती मी आता दाखवते। पुण्यातले जे काही ड्रेनेज लाईन्स आहेत त्याच्यावर असे बॅरिगेटिंग ठेवण्यात आली आहे। एवढंच नाही तर हे ड्रेनेज लाईन जर या परिसरात पाणी साचलं तर हे ड्रेनेज लाईन दिसेनासे होतील आणि मोठी दुर्घटना देखील या ठिकाणी होण्याची शक्यता आपल्याला दिसून येते। एवढंच नाही, हे सगळं जर बघितलं तर असेच परिस्थिती पुण्यातल्या अनेक भागांमध्ये आहे। मध्य भागात आहे ते पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। सखल भागात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे। आपण काही वेळापूर्वी पर्वती भागातलं दृश्य दाखवलं, धायरी परिसरातलं दृश्य दाखवलं। पावसाची संततधार वाढतीये, त्यामुळे अनेक भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। पावसाळ्यापूर्वीची कामं जर झाली असती तर हे अशा पद्धतीनं पाणी तुंबलं नसतं पुण्यात। मात्र याकडे आता सगळीकडे प्रशासन आता तरी लक्ष देणार का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र दिवसभर असाच जर पुण्यात पाऊस सुरू राहिला तर साधारण 4 ते 5 नंतर पुण्यात तुंबायला सुरुवात होईल असंही म्हणायला काही हरकत नाहीये पूर्वी। आणि त्याच वेळेला ट्रॅफिक सुद्धा वाढत असतो। पण त्याचबरोबर शिवानी, खड्ड्यांची नक्षी सुद्धा तयार व्हायला लागली आहे का रस्त्यांवर? कारण तसंही काहीसं दिसतंय। अर्थात आपण बघितलं तर महापालिकेची जी कामं झाली नाहीये ते कामं करण्यासाठी अनेक रस्ते पुण्यातले खोदून ठेवले आणि तेच रस्ते आहे आणि त्याच्यासोबत ते ड्रेनेज लाईनवरचे जे झाकणं असतात ते देखील कमकुवत झाल्याचं पाहायला मिळतं। ही जर गाडी गेली तर अक्षरशः ते झाकणं हलतायत आणि जर या रस्त्यावर काही वेळानंतर खूप पाऊस झाला तर हे झाकणं पण दिसेनासे होतील आणि अर्थात हे झाकणं आत गेलेत किंवा याच्यात काही जर दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण, असाही प्रश्न या ठिकाणी आपण पूर्वी विचारू शकतोय। कारण हे याच भागातली परिस्थिती नाहीये, तर पुण्यातल्या अनेक भागात महापालिकेची कामं झाली नाही, त्यामुळे सगळ्या पुणेकरांना भोगावं लागतंय आणि पाऊस अजून वाढला तर पुणेकरांचा त्रास अजून वाढण्याची शक्यता आहे। पूर्वी धन्यवाद शिवानी। त्यामुळे आता यंत्रणा कशा पद्धतीने प्रतिसाद देत आहेत या सगळ्या तक्रारींना हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुझ्या सगळ्या अपडेटबद्दल।